हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही शॉपिंग केली म्हणजे माझा शॉपिंग हॉल तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ती म्हणजे ही लेस। गोल्डन आणि सिल्वर दोन्ही 18-18 मीटर आहे आणि दोन्ही मिळून मला सोबत कॉम्बो पॅकमध्ये 84 रुपयांना पडलं होतं। क्वालिटी सुद्धा खरंच खूपच छान होती आणि मेन म्हणजे बाहेर जर आपण लेस घ्यायला गेलो ना आपल्याला 10 मीटर लेस 50 ला भेटती, त्या तुलनेमध्ये 84 मध्ये 18-18 म्हणजे 18 दुनी 36 मीटर लेस आपल्याला भेटली। तुम्ही पण जर शिलाईचं काम करत असाल आणि तुम्हाला अशा लेस वगैरे लागत असतील तर मी गाईड करेल की तुम्ही ऑनलाईनच घेत चला, क्वालिटी सुद्धा चांगली भेटते आणि कॉम्बो पॅकमध्ये जर घेतलं तर आपल्याला लेस काय रोज लागतच असते, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता, चांगले आहे आणि स्वस्तही भेटतात। आणि त्याच्यानंतरचं दुसरं पार्सल आहे त्याच्यामध्ये आता बघा नवरात्र सुद्धा सुरू होते आणि सगळेच उत्सव येतील हळूहळू, त्यामुळे म्हटलं थोडीशी ज्वेलरी घेऊया। तर ह्याच्यामध्ये काय ते चोकोर का काय म्हणतात ना ते आहे छोटंसं आणि याच्यासोबत एक छोटंसं इयरिंग सुद्धा आहे जे की खूपच छान होते आणि हा सेट मला काहीतरी 120 रुपयांना पडलाय आणि प्राईसच्या मानानं क्वालिटी खरंच खूपच छान होती। मेन म्हणजे अशी नाजूक आणि छोटी डिझाइन आहे जे की आता मी लहान आहे म्हणजे माझा फेस जरा छोटा आहे त्याच्यामुळे मग माझ्या फेसला चांगली दिसावी ना अशी घेती। माझ्याकडे पहिले पण आहेत काही सेट पण ते थोडीशी मोठी डिझाइन असल्यामुळे ना असं माझ्या चेहऱ्याला एवढं ते सूट होत नाही, त्याच्यामुळे म्हटले हे घेऊया आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे, तुम्ही सुद्धा घ्यायचं असेल तर घेऊ शकता। त्यानंतर आहे ही कलरफुल लेस ज्यात गरबा वगैरे आहे तर ज्यावेळेस स्कर्ट किंवा टॉप असे अनारकली काही लेहंगे वगैरे शिवायला येतात तर त्यासाठी यूज होते आणि संपूर्ण 9 मीटर लेस आहे आणि 9 मीटर काहीतरी 88 रुपयांना पडली आणि ह्याची सुद्धा क्वालिटी खरंच खूप छान आहे। ही लेस जर आपण बाहेर घ्यायला गेलो ना तर 20, 25, 30 रुपये मीटर अशी भेटते, म्हणजे आमच्या इकडे तर 30 रुपये मीटर आहे, त्यामुळे मला तरी ऑनलाईन जास्त छान सुद्धा वाटली आणि स्वस्त सुद्धा आणि पॅकिंग सुद्धा बघू शकता किती छान पॅक करून दिले, त्याच्यामुळे लेस अजिबात डॅमेज वगैरे झालेली नाही आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते। ज्यावेळेस आपण एखादा स्कर्ट वगैरे शिवणार त्याच्यामध्ये मी लावलेली आहे, आधी एक मी लेहंगा शिवलेला आहे त्याच्यामध्ये मी हीच लेस यूज केलेली होती आणि खरं तर या लेसमुळे त्या लेहंग्याला जास्त लुक आला होता। गोल्डन कलरचा लेहंगा होता त्याच्यामुळे लेस खरंच खूप छान दिसत होती। पण ऑनलाईन घेतलं ना आपण मोजून नाही बघत की आहे का, तर म्हटलं चला मोजून बघूयात की खरंच आहे का 9 मीटर। मी तर चेक करत होते, आता माझी जी मशीनचा टेबल आहे ना पूर्ण 1 मीटरचा आहे त्याच्यामुळे टेबलवरती लगेच समजतं मला कपडा किती आहे किती नाही आहे। मी बघितली तर चेक करून तर 9पेक्षा जास्त होती, म्हणजे 9.5-10 पर्यंत होती ही लेस। तसं तर थोडीशी कमीच देतात कोणतीही गोष्ट ऑनलाईन घेताना, थोडी शॉर्ट देतात पण ठीक आहे, ही थोडीशी मला जास्त वाटत होती, मी व्यवस्थित चेकसुद्धा केलं होतं। आणि त्यानंतर मी किचनसाठी घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये चॉपर आहे, पहिला घेतला होता तो खराब झाला, तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या एका ब्लॉगमध्ये की तो खराब झाला, तरी मला 4-5 महिने तो टिकला आणि मी त्याला सकाळ संध्याकाळ दुपार यूज करत होते आणि एवढा यूज केल्यानंतर आता इतकं पण की आहे स्ट्रॉंग नसतं पण मी त्याला जरा नाही तर जरा जास्तच वापरला होता। मग ह्यावेळेस कॉम्बो पॅकमध्ये घेतला, म्हटलं चला परवडेल, 80ला एक पडला आहे, 160ला दोन्ही पडलेत, ह्यातला एक मी मला ठेवणार आहे आणि एक गावाला देणार आहे, म्हणजे गावाला सुद्धा वापरता येईल त्यांना घरी, त्याच्यामुळे म्हटलं एक तिकडे देऊया आणि एक इथं ठेवूया। आणि ही सुद्धा खरंच खूपच छान क्वालिटी होती आणि किमतीच्या मानाने तर खूपच छान होती। बरेच जण म्हणतात शॉप्सीवर स्वस्त पडतं, तर शॉप्सीला 50-60ला सुद्धा भेटतं, पण ना ते प्रोडक्ट आपल्याला जर समजा डॅमेज वगैरे लागलं तर रिटर्न जात नाही। मी ह्याच्या आधीसुद्धा शॉप्सीवरून केली होती शॉपिंग, तर ते प्रोडक्ट रिटर्न जात नाही आहेत कारण ते ऑफरमध्ये चाललेले असतात आणि जे जुने प्रोडक्ट असतात ना ती त्यांनी विकायला काढलेले असतात, त्यामुळे त्याच्या किमतीसुद्धा स्वस्त असतात। त्यामुळे मला वाटतं की शॉप्सीवरून शक्यतो घेऊ नका कारण ते रिटर्न जात नाही। आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की रुद्र फरशीवर लिहितो तर त्याच्यासाठी बोर्ड घे, तर त्याला मागच्या बड्डेला छोटासा घेतला होता, जास्त मोठा नव्हता, असा छोटासा होता साईजमध्ये आणि त्याला काय त्याच्यावरती लिहायला आवडतच नव्हतं, लिहायचंच नाही, छोटा होता आणि थोडासा जडसुद्धा होता, तर म्हणायचं नको, त्याला मांडीवर घेऊन बसावं लागत होतं। आता मी हा खिळा ठोकून भिंतीला चढकवून देणार आहे जेणेकरून त्याला व्यवस्थित लिहिता येईल आणि उभा राहूनही तो व्यवस्थित लिहू शकतो आणि खरं सांगू खरंच खूप छान क्वालिटी होती या बोर्डची। इथे दमनमध्ये पण काही दिवसांपूर्वी एक मोठे स्टेशनरीचं दुकान झालंय, तिथं मी चेक केलं होतं, तिथं 500ला होता छोटा साईजचा, जो छोटा असतो ना तो 500ला होता आणि हा खरंच खूप मोठा आहे। याच्यासोबत 2 मार्कर आहेत, एक पेन्सिलचा बॉक्स आहे आणि विथ एक डस्टर आहे, एवढं सगळं आणि बोर्डची साईज खरंच खूप मोठी आहे।
दोन्ही साईडने आपण यूज करू शकतो, एका साईडनी मार्करने एका साईडनी चॉकने. त्याच्यामुळे मला हा खूप छान वाटला आणि हा मला 450 रुपयांना पडला आहे. 500 रुपयाला स्टेशनरीमध्ये जो होता ना तो इतका छोटा होता आणि क्वालिटी पण मला इतकी खास नव्हती वाटली. त्याच्या मानाने हा ऑनलाईनवाला खूप जास्त स्वस्त आहे. रुद्रचे पप्पा तर माझं कौतुक करायला लागले की किती भारी घेतलास वगैरे एवढ्याच कमी पैशामध्ये, नाहीतर आपण त्या दिवशी फसलो असतो. कारण रुद्र खूप महागे लागला होता, त्याच्यामुळे आम्ही दुकानात बघायला गेलो होतो पण आम्हाला काही तो आवडलाच नाही. साईज तर छोटी होती पण खूप महाग पण होता. 500 550 सांगितलं होतं. कमी करून जास्तीत जास्त मला 450 500ला दिलाच असता, पण खूप जास्त छोटी साईज होती. हा खूप मोठा आहे आणि रुद्राला खूप आवडला सुद्धा. तर आता इथं फ्रंट कॅमेरामुळे जे काही लिहिलं ते तुम्हाला उलटं दिसत असेल, पण खूप चांगला आहे. 450मध्ये हा बोर्ड मला खूप जास्त स्वस्त पडला असं मला स्वतःला वाटत होतं. रुद्र तर पैसा वसूल करणार आहे या प्रोडक्टचं, कारण त्याला खूप आवडतं असं ड्रॉइंग करायला, काही लिहायला आणि चॉकने किंवा पेनने लिहायला त्याला जास्त आवडतं. आणि जेव्हापासून हा बोर्ड आला आहे तेव्हापासून त्याचं तेच सुरू आहे. तर आता इथं तो छोटीशी आंब्रेला काढतोय आणि खरंच म्हणजे त्याच्या एजच्या मानाने तो खूप छान ड्रॉइंग काढतो. मनाने काढतो, कुठे बघत नाही मोबाईलमध्ये, कुठं चित्रात बघत नाही, असं मनाने काढतो आणि मनानं कोणतीही गोष्ट काढतो म्हणजे ती छानच आहे असं. तर आता छोटीशी वरती पण काहीतरी काढलंय आणि आता खाली दांडी काढतोय. खरं तुमचीही मुलं ना अशी बिझी राहतील असं प्रोडक्ट आहे तर तुम्ही नक्कीच घ्या, खूपच छान आहे. त्याच्यामध्ये आहे का तरी काय की नाहीच आहे काय बघावं लागेल. इतकं घट्ट हे केले ना पॅक की समजा आहे काय का नुसता कागद गुंडाळून दिलाय तेच कळत नाहीये. आहे काहीतरी आहे. तर याच्यामध्ये बहुतेक ना झुमका आहे का, तर याच्यामध्ये आहे हे वाला कानातलं आहे असं आणि त्याच्यानंतर हे गळ्यातलं आहे. रुद्राने घालून पण बघितलं. तर याच्यामध्ये हे वाला गळ्यातलं आहे बघू शकता आणि मॅचिंग असं कानातलं पण आहे. तर कानातल्याला स्क्रू नाही आहेत, मग काय माहित मलाच कळत नाही कसं काही स्क्रू नाही आहे त्याला. आणि हे लहान आहे बघा, असं एवढं लहान आहे, इथपर्यंत येईल असं. तर मी लहान आहे, माझा फेस पण लहान आहे, माझी बॉडी पण लहान आहे, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी जरा छोट्या घेते. असं मोठं मोठे घेतलं ना ते माझा चेहरा चांगला दिसत नाही. हे छान वाटतंय. 100ला मला हे इयरिंग्स आणि हे पडलंय, पण मला वाटतं किमतीच्या मानाने मला हे महाग पडले, कारण मार्केटला हे 70-80 रुपयांना भेटून जातो. मला थोडंसं महाग वाटतंय मग, पण ठीक आहे, छान आहे ना. आता दुसरं ओपन करूया. दुसऱ्यात काय आहे बघू. फ्री आहे क्या. तर याच्यामध्ये टी शर्ट आहे. हा पण मला आय थिंक 100लाच पडलेला आहे टी शर्ट. डेली यूजसाठी घेतलाय, असा डेली म्हणजे घरात वापरण्यासाठी असा वाला आहे. तर याचा कपडा खरंच खूप छान आहे, क्वालिटी तुझ्यासाठी. लय मोद आहे का, लय मोद आहे, पायातच येते. आता काय करायचं, तुझ्यासाठी छोटा घेऊ ठीक आहे. तर हा असा आहे, माझ्यासाठी एकदम छान आहे. स्मॉल साईज आहे याची, येस स्मॉल साईज आहे माझ्यासाठी छान आहे. घरात यूज करायला घेतलाय. 100ला पण क्वालिटी खरंच 100च्या मानानं खूप जास्त छान आहे क्वालिटी. छान म्हणजे बरीच छान आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तर याच्यामध्ये आहे ड्रायर आणि कॉम्बो मध्ये पॅक आहे. हा ड्रायर आहे आणि हा वाला स्ट्रेटनर आहे. नोवा कंपनीचा ड्रायर आहे आणि स्ट्रेटनर हा दिस इज रेड कलर आणि हा स्नोवर्ल्ड कंपनीचा स्ट्रेटनर आहे. कसं होतं ना तो चिमट्यावाला तसला असतो ना स्ट्रेटनर, त्याच्यामध्ये हा ठीक आहे. तर काय होतं ना ते दुसरावाला असतो ना त्याच्यामध्ये केस खूप तुटतात, म्हणून हा घेतलाय. माझी केस खूप जास्त कुरळे आहेत, खूप म्हणजे जरा जास्तच. तर बघणारा यूज करून कसा आहे. आणि ड्रायर तर चांगलाच असणार आहे कारण चांगली कंपनी आहे नोवा. पण आता स्ट्रेटनर माहित नाही कसा चालतोय, पण छान चालेल असा माझा अंदाज आहे. पण बघूया आता चालवून कसं होतंय. आणि दोन मला कॉम्बो मध्ये 800च्या समथिंग पडले, 800च्या वर, 810 का 809 असे काहीतरी होतं. दोनचा कॉम्बो पॅक होता, पण छान आहे. ठीक आहे, आता बघू यूज केल्याच्या नंतरच समजेल की नेमकं ते कसं आहे. हा आता 1च बसलं. त्याच्यानंतर हे आहे, याच्यामध्ये काय आहे बघू. पॅकिंग एकदमच छान आहे. आणि स्ट्रेटनर आणि ड्रायर आहे ना तो फ्लिपकार्ट वरून घेतलाय. बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे सांगेन मी कोणत्या घेतलाय. तर याच्यामध्ये रुद्रासाठी टिफिन घेतलाय, कारण जसं
जसं त्याचं स्कूल सुरू झाले तसं त्याला असा स्टीलवाला टिफिनच मी घेतलेला नाहीये, तर म्हटलं घ्यावा. आहे त्याच्याकडे, तो त्याला गिफ्ट मध्ये भेटलेला. थांब मला खोलू दे तरी. तसं नाही, तर बघते मी खोलून कसा आहे तरच मी ठेवणार आहे, कारण महाग पडलाय हा. त्याच्यामुळे टिफिन महागच असतो. जो आधीचा आहे ना त्याचा स्टीलचा, पण त्याच्यामध्ये काय होतं माहितीये, भाजीचा जो डब्बा आहे ना त्याला असं काढायचं घालायचं टोपण आहे, ते मला नाही निघत पटकन, तर त्याला काय निघणार. त्याच्यासाठी म्हणलं डायरेक्ट असा घेऊया की त्याला पटकन काढता येईल. त्याचा टिफिन आहे ना तो पण छान आहे, पण त्याचा जो आतला डब्बा आहे ना आतला तो खोलत नाही. तो टीचरला लोकांना खोलावा लागतो, म्हणजे तिथं असतात त्या बायका खोलून वगैरे द्यायला त्यांच्या स्कूलमध्ये. पण तो गिफ्ट दिलेला आणि आता त्याला बरेच दिवस यूज केला, मागच्या वर्षीपासून त्याला यूज करते. तर म्हटलं आपलं स्वतःचं पण काहीतरी बनतं ना. आधी मी घेतलेलाच नाही, जसं स्कूलमध्ये जातोय तसा. तर याच्यावरती जे झाकण आहे ना ते ग्लासचं आहे आणि हे स्टीलचं आहे बघा. ह्याच्यामध्ये मी हे का घेतलं, कारण ह्याच्यामध्ये भाजी ठेवायची, ह्याच्यामध्ये भाजी ह्याच्यामध्ये चपाती वगैरे दिलं ना तर त्याला इकडे तिकडे हलणार नाही. त्या डब्यामध्ये कसं होत होतं, भाजीचा डब्बा द्यायचा का नाही हा विचार करावा लागत होता. तर खालच्या साईडनं असं आहे, ह्याच्यामध्ये चम्मच वगैरे आणि ते नूडल्स खायचं दांडी, मला काय माहित नाही त्याला काय म्हणतात. आणि हा वाला एक चम्मच. अजून कोणता चम्मच आहे, तर काटा चमचा आणि हा चम्मच असतो. पण ह्याच्यामध्ये दुसरं दिले त्यांनी एकदम. हे वाला येतं का खायला तुला? वर वर दाखव, वर खायला येतं का दाखव. हा रुद्रला येईल पण ते मला येणार नाही. तर ह्या असं काहीतरी भेटलंय. हा चम्मच आहे, चमच्याचा क्वालिटी खरंच चांगली आहे, स्टीलचा आहे. बघू दे तरी मला. आणि हा डब्बा आहे आणि हे हलणार वगैरे नाही, कारण हा ग्लास ही जो आतला हा जो डब्याचा पार्ट आहे ना तिथपर्यंत हे जे बसतंय ना ते असं आतमध्ये बसणार आहे रबर सारखं, त्याच्यामुळे ते निघणार नाही. तर हा 400 रुपयांना डब्बा पडलेला आहे, पण मला खरंच खूप जास्त क्वालिटी आवडली ह्याची आणि खरंच खूप चांगला आहे. मेन म्हणजे लावायला खूपच सोपं आहे. हे जे साईडचं आहे ना ते सुद्धा आपण असं म्हणजे काढू शकते. बघा इकडचं निघलं, हे फक्त असं बसवून घ्यायचं आहे, म्हणजे काढून आपण धुवू शकतो. ह्याच्यातला सगळा पार्ट आपण धुण्यासाठी. अरे तोडलं नाही अरे भाई, असं मी अरे बघा असं लावायचं आहे ना, तर असं. तर हे असं आहे, धुता वगैरे येतं. हे सगळे पार्ट काढून धुता येतील. खरंच खूप छान टिफिन आहे, मला खूप जास्त आवडला. सगळ्यात जास्त मला आवडला टिफिन, म्हणजे मला जसा पाहिजे होता तसा भेटलाय. हा चमकताय का? आता उद्यापासून त्याला न्यू टिफिन मिळणार आहे. आता शेवटचं राहिलंय, बघूया त्याच्यामध्ये काय आहे. तर याच्यामध्ये ना हे आहे, खोलत पण आहे. पॅकिंग इतकं म्हणजे रफ टफ असतं ना. तर टिफिन आणि हे मी डब्बा आणि जे ड्रायर आहे ना ते मी फ्लिपकार्टवरून घेतलंय. बाकीच्या सगळ्याच वस्तू मग मिशोच्या आहेत, कारण मी ज्या म्हणजे जरा इलेक्ट्रिक वगैरे असतील ना त्या मी मिशोवरून घेत नाही. मिशोवरती फक्त ज्वेलरी, कपडे स्वस्त भेटतात, ज्वेलरी किंवा शोच्या वस्तू हे सगळं. आणि हे रुद्रासाठी घेतलंय, तुम्हाला दाखवते. याच्यावरती लिहिलंय ड्रीम बिग, वेकअप अँड बी अवेझन अँड बी पॉझिटिव्ह, अवॉइड निगेटिव्हिटी. तर मी इथं लावणार आहे समोर, म्हणजे रुद्रला सुद्धा आणि सगळ्यांनाच हा छान असा मेसेज आहे. तर हे अडकवायचं पण छान आहे ना. हे सगळंच म्हणजे मस्त आहे, मला खूपच आवडलं बरं काही ना. 128 की 130 रुपयांना पडलंय, पण खरंच छान आहे. बॅक साईडनं पण आपल्याला जर काय करायचं असेल तर आपण याच्यावरती लिहू शकतो, पण शक्यतो आपण हे असंच अडकवणार आहे. तर आता मी अडकवणार आहे पहिल्यांदा, सगळ्यात पहिले हे, आणि कसं दिसतंय ते बघणार आहे. तर चला सगळं आता तर एवढी सगळी शॉपिंग मी केलेली आहे घरासाठी, माझ्यासाठी, रुद्रसाठी, आणि तुम्ही सगळ्यांनी पण केलीच असणार, कारण सेल लागले त्यामुळे प्रत्येक जण शॉपिंग करतोय. दिवाळीमुळे बडे सेल लागलेत, बडे हो असेल, तर त्यामुळे तुम्हीही घेतलंच असणार काही ना काही. तर मी ह्याच्या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि अजूनही सेल चालू आहेत, आता दिवाळीपर्यंत सेल राहणारच आहे. तुम्हाला यातलं काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता, कारण बऱ्याच जणांच्या कमेंट येत राहतात लिंकसाठी, त्यामुळे तुम्ही नक्कीच घ्या.
आणि ड्रायर वगैरे खरंच चांगला आहे, पण जास्त यूज नाही करायचं. मी असं रुद्रासाठी घेतला कारण केसात पाणी राहिलं ना तर त्याचं थोडंसं सर्दी होते. कधी मध्ये रोज मी यूज करणार आहे माझ्या स्वतःसाठी सुद्धा आणि रुद्रासाठी सुद्धा, कारण चांगलं नाहीये स्ट्रेटनर किंवा ड्रायर रोज रोज वापरणं चांगलं नाही. कधी मध्ये एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला जरा हेअरस्टाईल वगैरे करायचे त्यावेळेस ठीक आहे. तर सगळ्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हा मिशो फ्लिपकार्टचा शॉपिंग हॉल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.